जय भीम, जय महाराष्ट्र। या ठिकाणी दिलीप कडलक आणि अशोक चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेले रत्नस्तंभ बुद्धविहार वालेकरवाडी पिंपरी चिंचवड या ठिकाणी। आणि विशेष म्हणजे त्यांना अतिशय आनंद झालेला आहे आणि ह्या ठिकाणी ते लाडूचं वाटप करतायत या विहारामध्ये। तर सर्व रत्नस्तंभ बुद्धविहारांच्या जे सदस्य आहेत, ट्रस्टी आहेत, त्यांना लाडू वाटप करत आहेत आणि तो आनंद का झालेला आहे हे त्यांच्याकडनं आज आपण ऐकून घेणार आहे। तर चला पाहू, त्यांची आज मुलाखत आपण घेऊ। तर सर, तुम्ही ह्या ठिकाणी येऊन लाडूचं वाटप करत आहे, तर का लाडू वाटप करताय हे तुम्ही जरा व्यक्त करा। आज या ठिकाणी आपल्या वालेकरवाडीमध्ये रत्नस्तंभ बुद्धविहार या ठिकाणी आज माझे धम्मबांधव या ठिकाणी प्रत्येक रविवारच्या वंदनेला घेतात। त्या ठिकाणी आम्ही वंदनेला आलो असताना आमचा जो आनंद उत्सव की ह्या प्रभाग क्रमांक 16मध्ये आजच्या या 15 तारखेला जी निवडणूक होती त्याचं मतदान होतं। त्या मतदानामधून AC कॅन्डिडेटमधून आपले जे उमेदवार होते ते उमेदवार धर्मा तंत्रपाळे हे चांगल्या मतानं निवडून आले आणि त्याबद्दल आम्ही जो हा आनंद व्यक्त जो केला आहे, लाडू वाटून आपल्या सर्व धम्मबांधवांना या ठिकाणी गोड तोंड करून आम्ही तो आनंद उत्सव साजरा करतो। कारण ह्या निवडणुकीमध्ये फार मोठे बलांडे शक्ती पैशा पाण्याने असणारी मजबूत आज ह्या ठिकाणी सर्वसाधारण कुटुंब गरीब कुटुंबामधला हा माणूस निवडून आणण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या माध्यमातून हे तिकीट मिळालेलं होतं। हे तिकीट BJPचे चिन्हावरती लढवलेलं जरी असलं तरी आमच्या समाज बांधवांनी आज फार मोठ्या मनानं आज धर्मातंत्रबळ यांना निवडून आणलेलं आहे आणि म्हणून हा आनंद आम्हाला अतिशय ऊर भरून आलेल्यासारखा आहे। कारण आम्ही मागच्या 2017मध्ये सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय रामदास आठवले साहेब यांच्याच माध्यमातून तिकीट मिळवलेलं होतं, ते पण भाजप चिन्हाचं होतं आणि तेव्हाही सुद्धा आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तोही उमेदवार आला, पण तो उमेदवार आमच्या समाजाची एक निष्ठा राहिला नाही। त्याच्यामुळं समाजाचं हे देणं येणं आहे आणि समाज हा समाजच बांधव कधी ताकद दाखवतो हे आज कळून आले। समाजाची गद्दारी कुणी करू नये, समाज बांधवाशी आपण जे आहोत हे एक निष्ठा आहे। समाजामुळे आपण आज पुढे आलो आणि आपण म्हणतो आम्हाला काय दिलं, समाजाने काय दिलं आणि पक्षाने काय दिलं। आज पक्षाने तुम्हाला काय दिलं आणि समाजाने काय दिलं, आज हे जगामध्ये दिसत आहे की हा समाज एक निष्ठ असल्यामुळं तुम्हाला आज जी पोचपावती मिळालेली आहे ही पोचपावती समाजाच्या विजयाची आहे। जे विजयाचं जे मतदान आहे ते समाजाचं आहे। म्हणून येणाऱ्या आता जो उमेदवार आहे धर्मा तंत्रपाळे यांनी समाजाची जाणीव ठेवावी, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली त्याची सुद्धा त्यांनी जाणीव ठेवावी आणि इथून पुढं समाजकार्य आणि धर्मकार्य राजकारण हे सुद्धा तुम्ही चालू करा। समाज तुमच्या पाठीशी आहे, फक्त समाजाची नाळ तोडू नका, रिपब्लिकन पक्षाची नाळ तोडू नका। आणि रिपब्लिकन पक्ष सुद्धा आपल्याला नाळ जर तोडली तर तोही सुद्धा कधी जागा दाखवून देईन, समाज सुद्धा तुम्हाला कधी जागा दाखवून देईन, याची भान ठेवा मी सर्वांना विनंती करतो। आणि आज ह्या ठिकाणी रत्नस्तंभ बुद्धविहारामध्ये जे सहकारी मित्र गुडुस्कर साहेब असतील, ठाणे अंबेरे असतील, बरेचसेच बंधू बांधव आहेत, सर्वांची मला नावं माहीत नसन तरी मी त्यांचं सर्वांचं ऋणी आहे आणि हे असंच इथून पुढं सहकार्य असावा। आणि त्यांना वेळोवेळी जी काय मदत सहकार्य लागत असेल तर त्यांनी माझ्याशी दिलीप कडलक कधीही संपर्क साधावा, मी त्यांच्यासाठी अहोरात्र उभा आहे। आणि कधी पण ह्या बुद्धविहारासाठी आणि अन्याय अत्याचारासाठी सुद्धा आम्ही तुमच्या बरोबरीने आहोत आणि अन्याय अत्याचार सुद्धा आपण सहन करणारी माणसं नाही आहेत। सर्वांना माझा जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र।